गुड्ड्या गायकवाड हा मागास समाजातला आहे म्हणून त्याच्या मारेकऱ्यांना सूट देता येऊ शकत नाही। जर त्याचे मारेकरी त्या काळातले मंत्री असतील तर त्यांना काहीतरी मोठे आहेत, मोठ्या समाजातले आहेत आणि गुड्ड्या हा मागास समाजातला आहे। आमदार सुरेश धस यांनी भास्कर केंद्रे यांच्या विरोधात अनेक गंभीर आरोप केलेले आहेत। काल एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली, त्यामध्ये भास्कर केंद्रे आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यातला तो संवाद होता। माझ्यासोबत बोलण्यासाठी स्वतः ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेजी आहेत। सदावर्तेजी, नेमकी ही ऑडिओ क्लिप कधीची आहे आणि ज्यातनं भास्कर केंद्रे जे म्हणतायत त्याबाबत तुमचं काय मत आहे? बघा, ते क्लिप वगैरे ते मला काही तेवढं कळत नाही। मला जे कळतंय कायद्याचं त्याच्यातून मला एक प्राखर्यानं तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगावंसं वाटतंय की गुड्ड्या मर्डर केस जर एवढं अपराधिक गंभीर असेल तर मला असं वाटतंय की देशमुखांची बीडची हत्या त्याच्यापेक्षाही निर्गुण हत्या ही गुड्ड्या गायकवाड खुनाची आहे। आणि त्याच्यामुळं संवेदनशील मनाने जर आपण विचार केला, बरोबर आहे की कोण कोणत्या जातीत जन्म यावं हे कोणाच्या हातात नसतंय, त्या निसर्गाचा त्याला पूर्ण अधिकार आहे। परंतु गुड्ड्या गायकवाडची जर निर्गुण हत्यारं तयार केले गेले असतील आणि तपासातला एक व्यक्ती म्हणत असेल की धस यांच्या शेतामध्ये ते हत्यारं तयार झाली, त्याचबरोबर धस यांच्या पत्नीचं नाव घेऊन जर तपास अधिकारी सांगत असेल की 3 लाख रुपये जे आहेत ते कशा प्रकारे देण्यात आले आणि ते कसे जप्त करण्यात आले, कशा प्रकारे धस यांनी तपास करत असताना आरोपीला अटक करताना कसा मंत्री असताना मज्जाव केला, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना अत्यंत कायद्यामध्ये आता म्हणू नये की आरोपीला फाशी झाली पाहिजे, कारण तो पूर्ण अधिकार जो असतो तो न्यायालयाचा असतो। परंतु धस यांच्यावर जे तपास अधिकाऱ्यांमधला एक जो व्यक्ती आहे, पोलीस कॉन्स्टेबल काय ते भास्कर केंद्रे साहेब यांनी जे काल सांगितलं माध्यमांना, म्हणजे मला वाटतं ते स्वतः येऊन लाईव्ह सुद्धा सांगितलं त्यांनी माध्यमांना, त्याच्यावरून असं दिसतंय की देशमुखांच्या मारेकऱ्याला शिक्षा होण्या अगोदर, फाशी होण्या अगोदर लक्षात ठेवा गुड्ड्या गायकवाड हा मागास समाजातला आहे म्हणून त्याच्या मारेकऱ्यांना सूट देता येऊ शकत नाही। जर त्याचे मारेकरी त्या काळातले मंत्री असतील तर त्यांना काहीतरी मोठे आहेत, मोठ्या समाजातले आहेत आणि गुड्ड्या हा मागास समाजातला आहे म्हणून गुड्ड्याला वेगळा न्याय आणि देशमुखला वेगळा न्याय असू शकत नाही। जर गुड्ड्या गायकवाडमध्ये कोणत्या तरी अर्थानं राजकारण करून तत्कालीन पदावर धस होते असं ज्या प्रकारे सांगण्यात आलं, ती जर बाब सत्य असेल आणि गुड्ड्या गायकवाडच्या खुनामधून स्वतःला वगळण्याचा प्रयत्न केला असेल तर माझं असं म्हणणं आहे नवीन संहितेमध्ये आणि जुन्या क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये सुद्धा पुनश्च एकदा मॅजिस्ट्रेटकडे अर्ज करून ह्या लोकांना अटक झाली पाहिजे। जर त्यांच्या पत्नी दोषी असतील तर त्यांना अटक झाली होती का हे बघितलं पाहिजे। आणि माझं असं म्हणणं आहे की जर जी व्यक्ती तपासामध्ये आहे, केंद्रे साहेब जर हे स्पष्ट सांगत असतील तर केंद्रे साहेबाचा जबाब जो आहे मॅजिस्ट्रेट समोर हे केला पाहिजे, नोंदवला पाहिजे आणि गुड्ड्या गायकवाडच्या प्रकरणात अगोदर फाशी झाली पाहिजे। आरोपी जर मराठा समाजातले आहेत किंवा मराठा उच्चपदस्थ आहेत किंवा ते त्या काळात मंत्री होते म्हणून त्यांना स्कॉट फ्री करता येणार नाही, हे डंके की चोट पे कायदेशीर मी सांगत आहे। ज्या पद्धतीने धस यांनी आरोप केले आणि केंद्रेंच्या ज्या क्लिपमधनं ते स्पष्ट म्हणत आहेत की माझ्याकडे JCPच काय तर चाक पण नाही आहे त्याचं, दुसरीकडे मी जे लग्न लावलेलं आहे मुलीचं ते देखील कर्ज काढून लावलेलं आहे, याकडे कसं पाहता केंद्रेंच्या वक्तव्यांकडे? सगळ्यात अगोदर तर असा खोट्या प्रकारचा आरोप श्री धस यांनी केलेला आहे। एखाद्या सामान्य नागरिकाला कोणत्याच प्रकारचा मी त्रास होऊ देणार नाही, संविधानाच्या विरुद्ध जाऊन वागणार नाही अशी शपथ
जे आहे आमदार होताना घेतलेली असते, तेव्हा सभापती महोदयांनी एखाद्या भटक्या विमुक्त समाजातील एका कॉन्स्टेबल पदावरील सन्मानजनक श्री केंद्रे साहेब यांना बदनाम करणे, यांना स्वतःच्या राजकारणासाठी जुन्या खुन्यामध्ये ते तपासत होते आणि त्यांनी तपास योग्य का करत होते म्हणून एक मनामध्ये खूनगाठ बांधून आणि एक बदल्याच्या भावनेने जर धस वागत असतील आणि वागले असतील तर ताबडतोब धस यांना नोटीस दिली पाहिजे, शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे। त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय श्री चव्हाण साहेबांना माझी विनंती आहे, बावनकुळे साहेबांना माझी विनंती आहे की धस यांचं जर त्या खुनाच्या संदर्भानं, गुड्ड्या गायकवाडच्या खुनाच्या संदर्भानं चुकीचं वर्तन असेल, खून दाबण्याचा प्रयत्न झाला असेल, खुनामध्ये शेतामध्ये पुतण्यामध्ये पत्नीमध्ये जर इन्व्हॉल्वमेंट असेल आणि ह्यांचीसुद्धा थेट इन्व्हॉल्वमेंट असेल, अटक करायला आरोपीला जाताना थांबवलं असेल तर स्पष्टपणे जे आहे त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाईसुद्धा झाली पाहिजे। कारण ज्यावेळेस एखादी मला सांगा भटक्या विमुक्तातला आदिवासी असेल, त्याचबरोबर अनुसूचित जाती जमातीतला असेल, त्या माणसांच्या विरुद्ध एवढं धांदाट खोटं बोलायचं। केंद्रे साहेब सांगत आहेत, पोलीस कॉन्स्टेबल आहेत, ते आमचे साहेब आहेत। केंद्रे साहेब जर सांगत आहेत की मला टायरसुद्धा माझ्या घरी असू शकत नाही, चुलत भाऊ मावस भाऊ नातेवाईकामध्ये सुद्धा JCB असू शकत नाहीत, तपासून बघा। मग हा माणूस किती जे आहे खुनसी झालेला आहे, म्हणजे वंजारी समाज म्हणून, मग धनंजय मुंडे साहेब असतील सन्माननीय मंत्री, मुंडे कुटुंबीय असतील, अहो आका 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 काय हा तिथला जे कोणी गुड्ड्या गायकवाडच्या खुनामध्ये पाशा होऊन बसले असतील, जे त्या गुड्ड्या गायकवाडच्या खुनामध्ये खान होऊन बसले असतील, मग सांगायचं म्हणजे हे मी तुम्हाला सांकेतिक सांगत आहे, ह्या सगळ्यांना तुम्ही आका म्हणता, मग गुड्ड्या गायकवाडच्या केसमध्ये कोण आहे खान आणि कोण आहे पाशा ते सुद्धा जाहीर झालं पाहिजे। नक्कीच आपण पाहतोय की हे होते गुणरत्न सदावर्ते, ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की संतोष देशमुख यांच्या प्रकरणाचा जसा तपास सुरू आहे तसाच गुड्ड्या गायकवाड याच्या हत्येचा तपास देखील तितक्याच नेटीने व्हायला हवा असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदमसह मी सूरज सावंत, ABP माझा मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।